भारतासह जगभरात आज ख्रिसमसचा उत्साह आहे। विद्युत रोषणाई आणि सजावटीने चर्च सजलेत। ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। वसईमध्ये सुद्धा ख्रिसमसची धूम पाहायला मिळतोय। घरोघरी आकर्षक अशी रोषणाई केलेली आहे। वसईच्या होली स्पिरिट चर्चमध्ये मिसा साजरी करण्यात आली। होली स्पिरिट चर्चला 450 हून अधिक वर्ष पूर्ण झालेली आहे। तर वसईच्या ख्रिसमसची आपण ही दृश्य पाहतोय। होली स्पिरिट चर्च येथील मिसा प्रार्थनेची हे आपण दृश्य पाहतोय। यावेळी वेगवेगळी रोषणाई, वेगवेगळे नाताळ गोठे इथे तयार करण्यात आले होते, त्याची ही दृश्य आपण पाहिली। प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो आणि त्याच निमित्ताने नाताळ गोठा तयार केला जातो। प्रत्येक घराघरात चौकावर असे नाताळ गोठे तयार केले जातात। वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई, वेगवेगळे सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केले जातात आणि त्याचीच दृश्य आपण पाहतोय। अतिशय मनमोहक आणि मन वेधून घेणारी अशी ही रोषणाई पाहायला मिळते। वसई म्हणजे महाराष्ट्रातलं मिनी गोवाच आणि तिथे ख्रिसमसची धूम पाहायला मिळते। मिसापासून आणि मिडनाईट मिसा आता वसईमध्ये पार पडतोय आणि हा मिसा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ख्रिसमसला सुरुवात होणार आहे। आणि आपण इथे पाहू शकत असाल तर वसईच्या गावातली सगळे गावकरी इथे चर्चमध्ये एकत्र आलेले आहेत। एकत्र येऊन ते प्रार्थना करतायत आणि प्रार्थना केल्यानंतर त्यालाच आपण मिसा असं म्हणतो, यालाच मिडनाईट मास असं म्हणतात। आणि हा मास संपन्न झाल्यानंतर ख्रिसमसला सुरुवात होते आणि आता हा ख्रिसमस सुरू झाला आहे। काहीच वेळात हा मिसा संपन्न होईल आणि ख्रिसमस सुरू होणार आहे आणि हा ख्रिसमस अतिशय देखण्या स्वरूपात वसईमध्ये साजरा होत असतो। आणि जर वसईच्या ख्रिसमसचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा नववर्षापर्यंत नववर्षाच्या आधी वसईत नक्कीच भेट द्या। नाताळ सण हा ख्रिश्चन बांधवांसाठी अति महत्त्वाचा असा सण आहे। विदेशाप्रमाणे भारत देशात सुद्धा मोठ्या उत्साहाने नाताळ साजरा केला जात असतो। मुंबई, पुणे सारख्या मोठ्या नगरांसह नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सुद्धा धडगाव तालुक्यातील मुंदलवड पाडा या गावात 103 वर्ष जुनं चर्च असून नाताळ निमित्त या चर्चला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 103 वर्षांपासून या ब्रिटिशकालीन चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थना नियमितपणे केली जात असून शेकडो संख्येने ख्रिश्चन बांधव या प्रार्थनेस उपस्थित राहतात।